भारतामध्ये आपल्या विषारी साप आहेत ना, जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आदर्श परत एकदा आलोय नवीन रेस्क्यूची व्हिडिओ घेऊन. तर रेस्क्यू कॉलच आहे आणि पावसामध्ये व्हिडिओ शूट करतो. तर जास्त एवढा नाही पाऊस पडत, एकदम पडतोय बऱ्यापैकी, भिजू शकतो एवढं तिथे चालेल. एक रेस्क्यू कॉल आहे आणि रेस्क्यू कॉलला चाललो. आज पण माझ्याकडे गाडी नसल्यामुळे मला वैभवला फोन करावा लागला, बिचारायला दर पावसामध्ये झोपलेला तो. आणि माझ्यासोबत रेस्क्यू कॉलला येतो. ठीक आहे, कॅमेरा बोलला जातो पहिलं रेस्क्यू कॉलला. कालच्या त्या सोसायटीमध्ये आपण साप पकडलेला ना, त्या सोसायटीमधूनच कॉल आहे. तर तिथेच चाललं आहे, जुनेच आपले कॉलर आहेत, तर त्याने कॉल केला. बघूया आधी लोकेशनला पोहोचूया. मला पण आयडिया नाही की कुठला साप आहे काय आहे, पण तिथे पोचल्यावरती कळेल आपल्याला काय आहे काय नाही. आधी पोचतो, पाऊस पण जास्त आहे, बिचारा मी पण दिसतो, वैभव पण दिसतो. तर आधी पकडतो आणि मग सांगतो. किसमें? ये बॉक्स के अंदर खाली आहे. बघितलं का कोणता? इसके नीचे है ना, इसके अंदर जाने का चांस है, इसको जाने के लिए पता नहीं. जागा आहे ना त्याच्या खाली, वर गेला का त्याच्या खाली गेलाय माहिती. तिकडे पाठीमागे बघा, भेटली नाग आहे ना, आहे का तिथे? हाय हाय दिसलं. है वो सबसे नजर रखना पड़ेगा, इसलिए तो बात नहीं है. हम लोग कभी कभी इधर आइए ना, बारिश होता ना, पहिले मला धामण आहे. नाही, मला वाटतं आम्ही पण सापा करतो ना, मला वाटतं धामण आहे का. नंतर बघितलं थोडं पोटवून बुडवला, बरं धामण नाही, बरं आहे नागत आहे. कैसा है मला पण स्टार्टिंगला धामणच वाटली. मला वाटलं बाबा मी कोणी उचलली ना, ड्रायव्हरनी पाय दिला होता माझ्या त्याच्यावर, नशीब चालू आलं त्याला. बहुत गाड़ी होता है. हॅलो,
झाकण झाकण जय महाराष्ट्र. तर आपण हा रेस्क्यू केलेला साप आता तर त्याला रिलीज करायला लगेच आलो. तर थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. त्याला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा बोलतात, मराठीमध्ये नाग, हिंदीमध्ये नाग, घेऊन, फिटार अशी खूप सारी नावं आहेत, वेगवेगळी नावं आहेत. प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळी नावं आहेत. तर ह्याला ना कोणी मारू नका. खूप ब्युटिफुल स्नेक आहे, मला तर खूप आवडतो हा साप. तर तुम्ही पण कोणी मारू नका आणि तुम्ही पण यांची आवड जोपासा. आणि या सापाला खरंच आपल्या निसर्गामध्ये ना जपायची गरज आहे. तर ठीक आहे, त्याला रिलीज करतो. कोणी मारू नका, विषारी साप असला तरी. आणि ना ह्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं वेनम भेटतं जे आपला नर्वस सिस्टम म्हणजे आपली जी मज्जासंस्था असते ना त्याला डायरेक्ट इफेक्ट करतं. तर अशा सापांच्या जवळ पण जाऊ नका आणि अशा सापांना मारू पण नका. आणि यांना रिलीज करतो. हे आपल्या ना देशामध्ये नॅचरली पेस्ट कंट्रोल करतं. ठीक आहे, रिलीज झाला तो. बघूया आता दिवसामध्ये अजून रेस्क्यू कॉल असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करेन. त्या व्हिडिओ इथेच एंड करेन. चला.